Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mridmai Joshi here. In today's spoken English session, let us learn about some more idioms. म्हणजेच वाक्प्रचार. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण काही वाक्प्रचार बघणार आहोत. गेल्या वेळेसच आपण इडियम्स म्हणजे वाक्प्रचारांनी सुरुवात केलेली आहे आणि हे सेशन आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. तर इन टुडेज सेशन लेट अस सी सम idioms which are related to happiness and sadness. So let us look at the first one. On cloud 9. on cloud, cloud, cloud 9, nine. On cloud 9 या इडियमचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे की ह्या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ न घेता काही वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. तर ऑन क्लाउड 9 चा अर्थ होतो टू बी एक्स्ट्रीमली हॅपी ऑर एक्सायटेड. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी खूप आनंदी किंवा उत्साही असणं असं जेव्हा आपल्याला अभिप्रेत असतं तेव्हा आपण ऑन क्लाउड 9 हा वाक्प्रचार वापरतो, हा इडियम वापरतो. वाक्य बघूयात आपण. राम वॉज ऑन क्लाउड 9 आफ्टर गेटिंग अ प्रमोशन. म्हणजे बढती मिळाल्यानंतर रामला अत्याधिक आनंद झाला, त्यामुळे ही वॉज ऑन क्लाउड 9. कसा वापरला हा आपण इडियम? राम वॉज ऑन क्लाउड 9 आफ्टर गेटिंग अ प्रमोशन. सो दॅट वॉज द फर्स्ट वन, ऑन क्लाउड 9. सेकंड वन, मेक वन्स डे. मेक, MAKE, मेक. मेक म्हणजे करणं या अर्थाने. मेक वन्स डे, ONE'. डे, DAY. एखादा दिवस बनणे असा त्याचा शब्दशः अर्थ, पण त्याचा एकत्रित अर्थ होतो टू मेक समवन फील व्हेरी हॅपी. मेक वन्स डे. वाक्यात उपयोग बघूया. द बर्थडे सरप्राईज रिअली मेड माय डे. सो इट इज युजली युज्ड यू मेड माय डे किंवा इट मेड माय डे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? द बर्थडे सरप्राईज रिअली मेड माय डे म्हणजे त्या दिवसाचं सार्थक झालं या अर्थाने. सो टू मेक वन्स डे आणि त्याचा मेड माय डे असा आपण वाक्यात उपयोग करतो. तिसरा बघूयात आपण. नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड, WORLD. This is pretty simple. It is used when you try to stop someone from having negative thoughts by saying that it's not the worst thing that could happen. म्हणजे ही एखादी वाईट गोष्ट घडली असेल तर तुम्हाला जेव्हा कोणाला तरी थांबवायचं असेल की ह्याच्या पुढे निगेटिव्ह थॉट्स किंवा नकारार्थी तुम्ही विचार करू नका, हे काही सगळ्यात वर्स्ट थिंग नाही, म्हणजे हे खूप वाईट झालेलं नाही, हे इथं जग काही याच्यानंतर थांबणार नाही आहे थोडक्यात या अर्थी. सो लेट अस सी हाऊ इट इज युज्ड. फेलिंग अ टेस्ट, FAILING. वाक्यात उपयोग करते मी. फेलिंग अ टेस्ट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. सो द इडियम इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याच्यानंतर आपण हे म्हणतो समजावणीच्या स्वरात कोणालाही की दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. आत्ताच्या सिच्युएशनला आपण असं म्हणू शकतो COVID-19 सिच्युएशन इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. सो दॅट वॉज द थर्ड इडियम. नाव लेट अस सी फोर्थ वन. फील ब्लू, FEEL, फील ब्लू. और you can say have the blues, BLUES. So what is the meaning of it? To feel sad or depressed. जेव्हा आपल्याला खूप दुःखी किंवा कष्टी आपण होतो किंवा डिप्रेस होतो त्यावेळेस फील ब्लू किंवा हॅव द ब्लूज हे इडियम वापरलं जातं. तर ते कसं बघूयात वाक्यात उपयोग करून. ही इज बीन फीलिंग ब्लू
आफ्टर द डेथ ऑफ हिज मदर. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो खूप दुःखी किंवा कष्टी होता किंवा डिप्रेस्ड होता. तर आपण कसं ते वापरलं, ही हॅज बीन फीलिंग ब्लू. फीलिंग FEELING ब्लू BLUE असा त्याचा वाक्यात उपयोग होतो. किंवा आय फील ब्लू वेन आय हिअर बॅड न्यूज. तर थोडक्यात त्याचा वाक्यात उपयोग फील ब्लू किंवा फीलिंग ब्लू असा केला जातो आणि त्याचा अर्थ आहे टू फील सॅड ऑर डिप्रेस्ड. आता 5वा आणि शेवटचा वाक्प्रचार आजचा बघूया. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड त्याचा अर्थ होतो टू फील एक्स्ट्रीमली हॅपी किंवा खूप आनंदित होणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करता येईल. सीता फेल्ट FELT हा मी शब्द वापरला. टू फील, फीलचा पास्ट टेन्स. सीता फेल्ट ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड वेन शी पास्ड हर MPSC एक्झॅम. म्हणजे MPSC एक्झॅम पास केल्यानंतर सीताला अत्याधिक आनंद झाला असा या वाक्याचा अर्थ होतो. ऑन आपण वाक्प्रचार कुठला वापरला, इडियम कुठला वापरला, शी फेल्ट ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. तर आज आपण थोडक्यात हॅपीनेस किंवा सॅडनेसच्या संदर्भातले 5 इडियम्स पाहिले. So these were some of the idioms which are frequently used. We must start using them in our daily conversation so that our English speaking becomes fluent and impressive. So that is all for today, and I wish you all a fun-filled Sunday. Thank you. धन्यवाद.